श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक संवेदनशील कवी, लेखक आणि पत्रकार असलेले श्रीयुत प्रकाश तेली आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पत्रकारितेविषयी सगळे अनुभव, पत्रकारिता क्षेत्रात ते कसे शिरले आणि सामाजिक विषयांवरील त्यांनी अनेक अशा कविता केलेल्या आहेत आणि त्या कवितांचे पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि शासनमान्य ह्या कविता आहेत. शासनाकडून सुद्धा ह्या कवितांना अनेक वेळेला प्रोत्साहन मिळालेलं आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया एकूणच त्यांचा काव्यप्रवास. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. सर, आपण सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रामुख्याने लेखन करत असतात. कविता म्हटलं म्हणजे कवी निसर्ग किंवा प्रेम कविता अशा अनेक विषयांवर कविता करत असतात, परंतु आपलं जे लेखन आहे ते प्रामुख्याने सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर आधारित आहे. तर ह्यामागे काही विशेष कारण आहे? हो मॅडम, नक्कीच. कारण का समाजात आजही खूप प्रमुख अशा समस्या आहेत की त्याकडे सरकारचं लक्ष आहे, पण लोकांचं तितकं पाहिजे तसं लक्ष नाही. आणि सरकारही काही वेळेस काय करतं, एखादी योजना चालू करतं पण त्याकडे तितकं इम्प्लिमेंटेशन 100% होत नाही. सरकारच्या व जनतेच्या कार्यास हातभार लागावा म्हणून मी हे सामाजिक काव्य संग्रहलेखनाचे हाती घेतलंय. जसं आपण सांगितलं, निसर्ग, प्रेम यावरही माझे काव्यसंग्रह ऑलरेडी लिहून झालेले आहेत, फक्त ते प्रकाशित करायचे. पण प्रामुख्याने मला वाटतं राष्ट्र प्रथम या भावनेतून मी पहिले राष्ट्राविषयीचे जे काव्यसंग्रह आहे ते लिहायला सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास 13 काव्यसंग्रह माझे प्रकाशित झालेले असून आता शिक्षकी महत्त्व म्हणजे शिक्षणाचे महत्त्व हा काव्यसंग्रह अंतिम टप्प्यात आणि ह्या महिन्याअखेर तो प्रकाशित होईल. मी जवळपास 5,000 कविता लिहिल्या आहेत आणि 7,000 स्लोगन लिहिले. आणि हे स्लोगन आणि काव्यलेखनाचा मी जागतिक विक्रमसुद्धा केलेला आहे. आणि याचं नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये सुद्धा झालेली आहे. आपण लिहिलेल्या स्लोगनची? हो, स्लोगन आणि काव्यसंग्रहाची. बरं, खूप छान. आपल्या ह्या सगळ्या लेखनाची जी दखल आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे आणि ही निश्चितच अभिमानाची अशी गोष्ट आहे. सर, आपण प्रशासनिक आणि वित्तीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा आपला दांडगा अनुभव आहे. सामान्य लोकांना अनेक वेळेला काहीच माहीत नसतं प्रशासनाचं कार्य कसं चालतं, कुठला कागद कुठे द्यायचा असतो आणि वित्तीय क्षेत्रामध्ये सुद्धा सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही. आपण या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहात. आपलं हे कार्य नेमकं कसं आणि कोणत्या प्रकारे चालतं? मी प्रामुख्याने SBIL वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम करत होतो. मी जवळपास 8 वर्ष काम केलं. नंतर 2013 मी नोकरी सोडली. त्यानंतर मग प्रशासनिक क्षेत्रामध्ये मॅडम मी सरकारला ज्या काही सामाजिक समस्या उद्भवतात त्यावरती डायरेक्ट पत्र लिहितो. मी जवळपास काही पत्र तर 50-50 पानांचे लिहिले मी पत्र. आणि असं एकहीदा झालं नाही की मी लिहिलेल्या पत्राला मला तिकडनं सकारात्मक उत्तर आलं नाही. मी सरकारला नवीन आयडिया, पाणी असो, पर्यावरण असो किंवा मग शेतकऱ्यांच्या समस्या असतील, नदीच्या व्यथा असतील, या सगळ्या गोष्टी मी विविध माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. जसं की मतदान हा इतका गंभीर विषय, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. मतदानावरती सरकार कितीतरी पैसे खर्च करते, पूर्ण देशभरातील यंत्रणा काम करते, पण आजही आपण त्याच्या निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. तर मग त्याच्याकरता सरकारने काय करायला पाहिजे याकरता मी सरकारला वेगवेगळ्या आयडियाही देत राहतो. प्रशासनात सामान्य जनतेला काय अडचणी येतात किंवा सामान्यांच्या काय व्यथा असतात त्याच्यासाठी इनोव्हेटिव्ह ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यासोबतच मी केंद्र सरकारने मायगोव म्हणून पोर्टल चालू केलं होतं. त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या नवीन आयडिया असतील किंवा आपल्याला काही वेगळ्या थीमवरती ते टास्क देतात, त्या टास्क करण्याची आपल्याला संधी असते. त्यामध्ये मी 70 लाख लोकांमधनं टॉप 10 बेस्ट कॉन्ट्रीब्युटर होतो. आणि माय गव्हर्नमेंटची वॉल फेम जी राहते की बा आपण म्हणतो की आमची भक्कम भिंत आहे बा, हे लोक आमचे येतं, त्या वॉल भीमचा मी एक सदस्य होतो. सर, आपण सामान्य लोकांना सुद्धा मदत करता का की एखादं काम त्यांना अडलेलं आहे सरकारी दरबारामध्ये किंवा कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, या संदर्भात पण आपण काही मार्गदर्शन करता? हो मॅडम, नक्कीच. कारण का मला सरकारकडनं कसं काम करावं याचा प्रचंड अनुभव आहे. आणि मी आजकाल काय केलं आहे की समोरच्या अधिकाऱ्याला काय रिक्वायर्ड होणार आहे समजा, तर त्याची पूर्वतयारीच मी करून घेतो. एखाद्या कामाला बा की हे नाही लागणार, आपण हाताशी ठेवायचं म्हणजे कामाला अडचण नाही येत. एखाद्या
एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, आपल्याला वाटतं की बा हे याच्याऐवजी आपण अर्ज दिला, अर्जासोबत हे कागद मागतील, तर ते ऑलरेडी पूर्तता करून घेऊन गेलो की मग ते काम सोपंही होतं आणि त्याचा मनस्तापही नाही होत. एखाद्याला काही अडचण आली की बा माझं हे होत नाही आहे, मी निश्चितच मदत करतो आणि मला याच्या पुढेही सांगितलं कोणी तर मी कधीही तयार असेल त्या गोष्टीला. सर, ह्यासोबतच आपण पत्रकार आहात आणि आपण 2013 पासून साप्ताहिक नोकरी जंक्शन नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं आहे आणि ते आज 2024 पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. पत्रकार असताना एखाद्या वृत्तपत्रीय समूहाशी न जोडता आपलं स्वतःचं असं साप्ताहिक सुरू करावं, यामागे कोणता विचार होता? आजकाल मॅडम मुलांनी शिक्षण घेतलं आहे पण रोजगार नाही, तर मग रोजगाराच्या प्रचंड समस्या उद्भवतात. एक काळ असा होता की मी नोकरी करता दर इतका भटकलो की म्हणजे जर जानेवारी 24 ते डिसेंबर 24चा ह्या कालावधी जर पकडला तर पूर्ण भारतात कोणीच अर्ज केले नसतील इतका मी अर्ज करायचो. जिथं इलिजिबल असायचो नसायचो तरी करायचो. त्यामुळे मला जाहिरातींची पूर्ण सोर्सेस माहिती होते आणि त्या जाहिरातीचं महत्त्व किती आहे, कारण का मी सर्वसामान्य परिवारात असल्यामुळे मला नोकरी करणं सुरुवातीच्या काळात तर खूपच गरजेचं होतं. त्यामुळे मी नोकरीसाठी खूप भटकलो. मुंबई, पुणे, नको तिथं नोकरी केली मी. म्हणजे लहान असतानापासूनच म्हणजे ग्रामपंचायतीचे कामं, सोसायटीचे कामं ऑलरेडी शिकत असताना करत होतो. त्यामुळे मला रोजगाराचं महत्त्व माहिती होतं. म्हणून मग तो विजन ठेवून मी नोकरी जंक्शन हे साप्ताहिक सुरू केलं. नोकरी जंक्शनमध्ये नोकरीसोबतच ज्या प्रबोधनात्मक आणि समाजाच्या व्यथा मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न मागील 13 वर्षापासून करतोय. त्यासोबतच एखाद्या वृत्त समूहाशी का जुळलो नाही, मला लिखाणाचं स्वातंत्र्य पाहिजे होतं, बंधन नको पाहिजे होतं आणि आजकालची पत्रकारिता ही विकाऊ झाली आहे, ती टिकाऊ पाहिजे. ज्याला काही बातमी लिहिता येत नाही, ही संपादकीय तर खूप लांबची गोष्ट आहे. असे आज अनेक पत्रकार आहेत की त्यांना बातमी लिहिता येत नाही आणि ते स्वतःला पत्रकार म्हणून मिरवता आणि एखाद्याचं ढोल वाजवण्याचं काम करतात. त्यामुळे मग मी स्वतःचं हे असलेलं साप्ताहिक सुरू केलं आहे. या कामामध्ये आपण कोणाची मदत घेता, स्वतःचं प्रकाशन आपण करता, म्हणजे जाहिरातदार आणणं, जाहिराती मिळवणं आणि त्याचा सगळा खर्च, ह्याचा ताळमेळ आपण कसा बसवलेला आहे? हां, तर याच्यामध्ये मदत तर असतेच. माझे सहकारी एक इंद्रवदन वरणकर आहेत, त्यांची खूप मोलाची मदत मला यामध्ये होते. त्यासोबतच अजून सहकारी आहेत नीरज गुगे, किरण तेली, हे लोक मला मदत करतात. आणि याच्यामध्ये मी जे पत्रकारिता सोडून काही जे काम करतो आणि त्याच्यामधनं जे काही इन्कम जनरेट होतं जाहिरातीचं, आता यामध्ये खास करून जैन उद्योग समूहाचे पण खास ऋण आहेत की ते आम्हाला वेळोवेळी जाहिराती देतात आणि आमचे काही क्लायंट आहेत की त्यांनी एका शब्दावरती जाहिरात देतात. त्यामुळे आमचं आणि पेपर सेल या दोघांमधनं आमचा ताळमेळ साधला जातो. आणि आमच्या गरजा कमी असल्यामुळे आमचं त्याच्यामध्ये सगळं बॅलन्स मेंटेन होतो. भागतंय सगळं. बरं सर, आपण आता बोलता बोलता म्हणालात की मी अगदी लहानपणापासून कामाला सुरुवात केली आणि ह्या सगळ्या कामाचा मला अनुभव होता. शैक्षणिक प्रवास आपला कसा आणि कुठे झाला? माझं बालपण तर खडकदेवळा, खुर्द तालुका पाचोरा हे जिल्हा जळगाव ह्या गावात गेलं. वडील ग्रामपंचायत शिपाई होते. आज आमचं जे ऑफिस आहे त्याच्या निम्मेच म्हणजे 100 जास्तीत जास्त 100 स्क्वेअर फूटची आमचं घर होतं ना आम्ही 5 भावंड आई वडील मिळून राहत होतो. तर मग ते करत असताना ग्रामपंचायत शिपाई म्हणजे जेमतेम उत्पन्न, मग आमची आणि शेती फार कमी होती. तर मग त्यामुळे आम्ही शिकता शिकता कामही करायचो. माझं प्राथमिक शिक्षण खडकदेवळा खुर्द गावात झालं आणि माध्यमिक शिक्षण हे खडकदेवळा बुद्रुक गावात झालं आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण खडकदेवळापासून 6 किलोमीटरवरती गोंदेगाव गावात झालं आहे, 11वी 12वी. आणि ग्रॅज्युएशन मी पाचोऱ्याला MM कॉलेजला केलं आहे आणि MA माझं MJ कॉलेज जळगाव इथं झालेलं आहे. त्यासोबतच मी 2005 मध्ये DBM डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स सुद्धा IMR जळगावमधनं केलेला आहे. बरं, हे जे सगळं शिक्षण आहे आपलं प्राथमिक ते मराठी भाषेतून झालं. हो. आणि आपल्या कवितांच्या माध्यमाची जी भाषा आहे ती मात्र आपण हिंदी निवडलेली आहे. तर हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून आपण निवडली की त्यामागे अजून काही दुसरं कारण आहे? याच्यात मुख्य कारण एकच आहे की जे विषय मी घेतले जसं किसान, पाणी, नदी, पर्यावरण हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषय आहे. माझी हिंदीपेक्षा मराठी खूप चांगली, पण विषय हे राष्ट्रीय असल्यामुळे मी खास करून पूर्ण देशभरात याचं सर्क्युलेशन करता यावं, देशभरात सामाजिक जागरूकता आणता यावी म्हणून मी हिंदी भाषेची निवड केलेली आहे. त्यासोबतच जे आता काव्यसंग्रह प्रकाशित होता याचं मराठी पण भाषेची आवृत्ती लवकरच वाचकांना उपलब्ध होणार आहे. वा,
खूप छान. सर, आपण शिक्षा असेल किंवा राष्ट्रीय आपदा, सौर ऊर्जा, स्वच्छ भारत, बेटी बचाव किंवा बेटी पढाव ह्या विषयांवर, लोकतंत्र, जातीयता, प्लास्टिक असेल, राष्ट्रीय संपत्ती, पर्यटन, फेक न्यूज, वोट, सडक सुरक्षा, वाढती लोकसंख्या, बालविवाह यासारख्या अनेक सामाजिक विषय जे अतिशय महत्त्वाचे आहेत, या विषयांना धरून आपण ह्या सगळ्या कविता आणि कविता संग्रह आपले प्रकाशित केलेले आहे. हे प्रकाशित झालेले कविता संग्रह आपण काही वेळाआधी बोलता बोलता मला सांगितलं की शासनाला सुद्धा मान्य आहे. शासनाचे जे विविध उपक्रम होतात तेव्हा सुद्धा या कवितांचा किंवा आधार घेतला जातो आणि हे सगळं करत असताना आपल्याला राज्यपालांची सुद्धा एक अनुमोदन किंवा एक त्यांचं ॲप्रिसिएशन मिळालेलं आहे. तर हा आपला अनुभव कसा होता आणि ह्याच प्रकारचं अजून कोणाकोणाचं आपल्याला ॲप्रिसिएशन मिळालेलं आहे? मॅडम, हे जे उपक्रम आहे ना, जसं की किसानवरती किसान मंत्रालय काम करतं, त्याच्यानंतर खाद्य सुरक्षावरती खाद्य मंत्रालय काम करतं, मतदानावरती केंद्रीय निवडणूक आयोग काम करतं, त्याच्यानंतर बढ़ती जनसंख्यावरती केंद्र सरकार काम करतं, बिजली संरक्षणवरती आपलं वीज मंत्रालय काम करतं, सडक सुरक्षेवरती रोड सेफ्टी मिनिस्ट्री काम करतं, पाण्यावरती जलशक्ती मिनिस्ट्री काम करतं, नदीवरती जलशक्ती मिनिस्ट्री काम करतं. यांचे जे उपक्रम आहेत त्याला अनुसरून आणि केंद्र शासनाच्या उपक्रमांना आणि सामाजिक कार्याला आपण चालना द्यावी ह्या भावनेतून हे सगळ्यात आधी काव्यसंग्रह तर लिहिले मी. यामागे कोणताही हेतू न होता. मला माहिती आहे की समाजाच्या हितामध्येच आपलं हित सामावले असल्यामुळे मी सामाजिक उपक्रमांना माझ्याही मार्फत काहीतरी हातभार लागावा हा व्यापक ठेवून मी हे काव्यसंग्रह लिहिले. आणि मॅडम, यातल्या यात नाही का, जसं की मतदानावरती मी 700 स्लोगन लिहिले आहेत आणि जवळपास 300 कविता लिहिल्या आहेत. तर मला निवडणूक आयोगाचे आयुक्त यांचा खास फोन आला होता की बा तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तुमच्या ह्या कविता आणि स्लोगनचा आम्ही प्रचारात आणि प्रसारात सहभाग करावा का. मी त्यांना म्हटलं मी सर त्याच्याचसाठी हे लिहिलेलं आहे. आणि यासोबतच ह्या प्रत्येक काव्यसंग्रहाला पंतप्रधान कार्यालय असेल, राष्ट्रपती भवन असेल, उपराष्ट्रपतींचं कार्यालय असेल, भारतरत्न असतील, पद्मश्री, साहित्य अकादमी या सगळ्या पुरस्कार प्राप्त लोकांनी याचं ॲप्रिशिएशन केलेलं आहे. माननीय नितीनजी गडकरींनी सुद्धा ह्याचं कौतुक केले आहे, राज्यपालांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल सांगा ना आम्हाला थोडंसं. मी नितीन गडकरी साहेबांना जेव्हा ह्या पुस्तकाबद्दल मी भेटलो तेव्हा ते म्हटले की तुम्ही खूप चांगलं काम करताय. हे पुस्तक प्रत्येक घराघरात पोहोचलं पाहिजे की जेणेकरून रोड सेफ्टीच्या कार्यास अजून अधिक चालना मिळेल आणि गती मिळेल. कारण का दररोज कितीतरी लोकांची हानी या ॲक्सिडेंटमुळे होते आणि लोकांना कळत नाही की बा रोड सेफ्टीचे रूल आपल्याकरताच बनवलेले आहेत. तर त्या रोड सेफ्टीच्या नियमांना अधिक लोकांना लक्षात यावे म्हणूनच सडक सुरक्षा हा काव्यसंग्रह लिहिल्यामुळे त्यांना खूप चांगलं वाटलं की आणि हे जे काव्यसंग्रह लेखनाचा हा पहिला उपक्रम तुम्ही सुरू केला आहे असं त्यांनी मला सांगितलं. कारण का आजपर्यंत सामाजिक काव्यसंग्रह कोणीच लिहिलेले नाहीत असं ते बोलता बोलता मला बोलले. आणि मला भारतरत्न CNR राव सर यांचं बँगलोरवरनं पत्र आलं की तुम्ही हे जे उपक्रम जे काव्यसंग्रह लिहिण्याचा केला आहे त्याला पुढेही लिहित राहा आणि तुमच्या ह्या कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर साहित्य अकादमी प्राप्त भालचंद्र नेमाडे सर यांनी मला 2 पानाचं कौतुकपत्र पाठवलं की बा तुम्ही खूप चांगलं काम करतायत की असे काव्यसंग्रह लेखनाची खरं तर आज गरज आहे आणि तुम्ही तुमच्या या कार्यामुळे समाजात नवचेतना येईल आणि तुमच्या कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे असं त्यांनी मला भेटीप्रसंगी सांगितलं होतं. त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी बालविवाह काव्यसंग्रहाचं कौतुक केलं. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला शुभकामना संदेश पाठवले. तसेच बरेच केंद्र सरकार व राज्य सरकारमधील संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी ह्या सर्व काव्यसंग्रहांचं कौतुक केलेलं आहे. खूप छान सर. आणि मला असं वाटतं की हे जे कौतुक आहे, ही जी पाठीवरची थाप आहे, ही निश्चितच आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असते. हो मॅडम, नक्कीच. त्यांच्या या प्रेरणेमुळेच तर मी प्रायोरिटी वर्क आहे मॅडम. म्हणजे माझं टार्गेट सेट आहे की मिनिमम 6 काव्यसंग्रह पर इयरमध्ये आपले पब्लिश झाले पाहिजे. पहिल्या 2022मध्ये 6 काव्यसंग्रह प्रकाशित झाले, 2023मध्ये 5च झाले आणि आता अजून ह्या वर्षात पाणी आणि एक बिजली संरक्षण पब्लिश झालं आणि आता एक याचं शिक्षा की महत्ता हे अंतिम टप्प्यात आहे. सर, ह्यासोबतच आपण अनेक नारे असतील किंवा स्लोगन्स आणि अनेक गीतांचं सुद्धा आपण लेखन केलेलं आहे आणि हे अतिशय सहज आत्मसात होणाऱ्या ह्या कविता आणि हे स्लोगन होते. स्लोगन जेव्हा आपण लिहिता आणि त्याला जेव्हा काही प्रतिसाद मिळतो तर त्याचा अनुभव आपला कसा असतो?
मॅडम मी आता बऱ्याच विषयावरती स्लोगनच्या ज्या कॉम्पिटिशन होतात नॅशनल किंवा स्टेट लेवलच्या, त्याच्यामध्ये खूप ठिकाणी माझे स्लोगन पण शॉर्टलिस्ट झालेले आहे. केंद्र सरकारच्या ज्या माय गव्हर्नमेंट पोर्टलवरती पूर्ण देशभरातनं स्पर्धा असते, त्याच्यामध्येही स्लोगन शॉर्ट लिस्ट होता. आणि जसं की मतदानामध्ये की लोकांना त्यांच्या भाषेत आणि त्यांना आवडेल अशा स्वरूपात स्लोगन दिले की ते लवकर लक्षात राहतं. आम्हाला एखादं स्लोगन सांगा ना. लोकतंत्र भी मनाएगा दिवाली, जब वोट से भरेंगे उसकी झोली. आता सबको उठाना है एक बीड़ा, वोट के लाईन में होना है हम सबको खडा. असे अनेक प्रत्येक विषयावरती लिहिलेले आहेत मॅडम. मी आता नदीवरती लिहिलेलं आहे. नदीच्या याच्यावरती लिहिलं आहे, भारत आहे नदियों का देश, सभी नदियाँ देती अलग अलग संदेश. कारण का भारतात इतक्या नद्या आहे मॅडम की, आणि प्रत्येक नदीचं इतकं महत्त्व आहे की त्या नदीमुळे आजूबाजूचा परिसर तर समृद्ध होतोच, पण त्यासोबतच प्राणी त्याच्यानंतर पशुपक्षी यांचीसुद्धा चांगल्या प्रकारे निगा राखता येते. पण लोकांनी काय केलं, स्वार्थी भावनेतून नदीची बी चिरफाड करणं लावली, नदीच्या वर अतिक्रमण करणं लावलं आहे. त्यामुळे नदी आक्रोश करायला लागली मॅडम. सर, आपण 2022मध्ये जागरण टाइम्स नावाचं देखील साप्ताहिक सुरू केलेलं आहे. हे परत 2022मध्ये सुरू करावं ह्याच्या जोडीने, ह्याच्या मागचा काही उद्देश? याच्यात जागरण टाइम्स सुरू करण्याचा मुख्य उद्देश आता होता की माझे नोकरी जंक्शन माझ्या मिसेसच्या नावावरती होते आणि संपादक मी आहे. आता जागरण टाइम्समध्ये आपण इंटरनॅशनल आणि नॅशनल या गोष्टींमध्ये कव्हर कराव्यात आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडीची माहिती जावी म्हणून मी हे जागरण टाइम्स सुरू केलं होतं. सर, ह्यासोबतच आपल्याला पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर हे पुरस्कार कोणते कोणते आहेत? मला आतापर्यंत जवळपास 10 पुरस्कार मिळाले आहेत मॅडम सामाजिक उपक्रमांसाठी. एक मिळाला आहे यशवंत गौरव सन्मान मिळाला आहे, त्याच्यानंतर मिळाला आहे युवा चेतना अवॉर्ड मिळाला आहे, महाराष्ट्र शासनाचा महामित्र अवॉर्ड मिळाला आहे, त्याच्यानंतर समाजभूषण अवॉर्ड मिळालेला आहे. आणि असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत की जे मला ह्या कार्याला नक्कीच प्रेरणा देतात. नक्की. सर, भविष्यामध्ये आपल्या काही इच्छा असतील, मनीषा असतील, तर त्या कोणत्या आहेत? मॅडम, मला आता भविष्यात माझं मेन आजकाल काय झालं आहे, नात्यांमध्ये प्रचंड दुरावा आला आहे. आपण काय करतोय, काय कसं जगतोय, का जगतोय हेच कळत नाही लोकांना. त्याकरता मी माझ्या जास्तीत जास्त साहित्याच्या मार्फत प्रबोधन करणे आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा माझा मानस आहे. आता पुढील जे पुस्तक येणार आहेत माझं आयुष्य काय आहे, म्हणजे लोकांना कोडं पडलंय की आयुष्य काय आहे, तर ते आयुष्य काय आहे मी एका पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरं पुस्तक माझं अजून येणारे आयुष्याचे खरे सुख काय आहे, म्हणजे आयुष्याचं लोकांना वाटतं की मी काय सुख आहे हेच कळत नाही लोकांना. तर ह्या दोघं पुस्तकांमार्फत नक्कीच मी घराघरापर्यंत, आणि हे जे काव्यसंग्रह आहे हे बऱ्याच मिनिस्ट्रीने याच्यावरती ॲक्शन घेऊन लवकरच हे पुस्तकंसुद्धा देशभरात प्रसारित होणार आहे. वा, खूप छान. सर, या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या समवयस्क किंवा आपल्या क्षेत्रातल्या तरुणांना ज्यांना काही करायचं आहे आणि आपल्याला असं वाटत असेल की हे होण्याची गरज आहे युवा पिढीकडून, तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांना काय आवाहन कराल? कारण आपल्याकडे अनुभव बरेच आहे. मी युवा पिढीला आणि पालकांना खास आवाहन करेल की पालकांनी मुलांवरती काय करावं करिअरमध्ये किंवा काय करू नये याची सक्ती करू नये. आजकाल पालक म्हणतात की नाही माझं स्वप्न आहे तुला पूर्ण करायचं आहे, पण मुलांचेही काही स्वप्न असतील, मुलांच्याही काही इच्छा आकांक्षा असतील. त्यासोबतच युवा वर्गाने आपल्या सामाजिक जबाबदारीची सुद्धा जाणीव ठेवून राष्ट्रीय कार्यासोबतच वैयक्तिक हितसुद्धा जपलं पाहिजे. मी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो. सर, जाता जाता आपली एखादी कविता आमच्या श्रोत्यांसाठी आपण सादर करा. मला खास आवडीचं माझं नदीवरचा विषय खूप आवडीचा आहे. त्याच्यातली कविता सांगतो मी, मंजिल. कारण का प्रत्येक माणूस हा मंजिलसाठी दर भटकत असतो. तशीच नदीलाही वाटतं की तिची बी काहीतरी मंजिल असावी. त्या मंजिल कविता मी तुमच्या समोर सांगतो. मंजिल. नदी कम नहीं है किसी सोने से, ये बचाती हमें रोने से. नदियों के जैसा सबने चाहिए रहना, बस अपनी मंजिल पर ध्यान लगाए रखना. नदियों की बहुत सुंदर है कहानी, उसको न पहुँचाए कोई भी हानि. नदी को नहीं करेंगे त्रस्त, सब बने नदी के सरप्रस्त, सब बने नदी के सरप्रस्त.
वा सर, खूप छान. आपलं साहित्यिक कार्य, काव्यसंग्रह, सामाजिक जागरूकता आणि व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीच्या भावनेतून केलेलं हे लेखन निश्चितच आज या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांसमोर आलेलं आहे. काव्यसंग्रह लिहिण्याच्या मागे आपला जो उद्देश आहे तो आहे सामाजिक जागरूकता आणि सामाजिक लोकभावना वृद्धिंगत व्हावी. या सगळ्या आपल्या उद्देशाला देखील जळगाव आकाशवाणीतर्फे एक सलाम करते की आपण हे सामाजिक जागृतीचं कार्य हाती घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या काव्यसंग्रहातून निश्चितच सर्वांना प्रेरणा मिळेल. एक समाज सक्षम आणि मजबूत होऊन सक्षम भारत बनण्यासाठी याची मदत होणार आहे. आज आपण इथे आलात आणि आपल्या सर्व कार्याविषयी आम्हाला परिचय करून दिला, त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जळगाव आकाशवाणीचे आणि जळगाव आकाशवाणीच्या सर्व टीमचे धन्यवाद. श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक संवेदनशील कवी, लेखक आणि पत्रकार असलेले श्रीयुत प्रकाश तेली आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पत्रकारितेविषयी सगळे अनुभव, पत्रकारिता क्षेत्रात ते कसे शिरले आणि सामाजिक विषयांवरील त्यांनी अनेक अशा कविता केलेल्या आहेत आणि त्या कवितांचे पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि शासनमान्य ह्या कविता आहेत. शासनाकडून सुद्धा ह्या कवितांना अनेक वेळेला प्रोत्साहन मिळालेलं आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया एकूणच त्यांचा काव्यप्रवास. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. सर, आपण सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रामुख्याने लेखन करत असतात. कविता म्हटलं म्हणजे कवी निसर्ग किंवा प्रेम कविता अशा अनेक विषयांवर कविता करत असतात, परंतु आपलं जे लेखन आहे ते प्रामुख्याने सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर आधारित आहे. तर यामागे काही विशेष कारण आहे? हो मॅडम, नक्कीच. कारण का समाजात आजही खूप प्रमुख अशा समस्या आहेत की त्याकडे सरकारचं लक्ष आहे, पण लोकांचं तितकं पाहिजे तसं लक्ष नाही. आणि सरकारही काही वेळेस काय करतं, एखादी योजना चालू करतं पण त्याकडे तितकं इम्प्लिमेंटेशन 100% होत नाही. सरकारच्या व जनतेच्या कार्यास हातभार लागावा म्हणून मी हे सामाजिक काव्य संग्रह लेखनाचे हाती घेतलंय. जसं आपण सांगितलं निसर्ग, प्रेम यावरही माझे काव्यसंग्रह ऑलरेडी लिहून झालेले आहेत, फक्त ते प्रकाशित करायचे. पण प्रामुख्याने मला वाटतं राष्ट्र प्रथम या भावनेतून मी पहिले राष्ट्राविषयी